भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी प्रणिपात करून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या आजच्या प्रथम पुष्पाला प्रभू चरणी समर्पित करूया। संत वर्णन करतात श्रोतेजनो की रामकथा ससी किरण समाना संत चकोर करबहू जेही पाना। बारीक थोड़ा सोने की भगवंताची जी कथा आहे, रामकथा जी आहे, याला भगवत कथा, रामकथा याचा अर्थ भगवत कथा जी पण आहे, याला चंद्राची उपमा दिली आहे आणि जे ऐकणारे लोक आहेत यांना चकोराची उपमा दिलेली आहे की ज्या पद्धतीने चंद्राच्या त्या शीतल प्रकाशाला चकोर भुकेला आहे, त्या पद्धतीने श्रोते श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी अतृप्त असले पाहिजेत की और सुनाइए और सुनाइए, आणि म्हणून श्रोत्याला चकोराची उपमा दिलेली आहे। ही जी भागवत कथा आपण श्रवण करतो, आजचा तरुण, आजचा विज्ञान युगाकडे जाणारा माणूस स्वतःला प्रश्न विचारतो की कथा का ऐकली गेली पाहिजे आणि या कथेचं फळ काय। कारण आज पहिला प्रश्न, कोणताही काम करायला कोणी निघालं तर पहिला प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये राहतो, व्हॉट इज प्रॉफिट, आम्हाला याच्यापासून मिळणार काय, इसकी फलश्रुती क्या है। मग ज्या वेळेला संतांना विचारण्यात आलं की तुम्हाला कथेपासून काय मिळणार आहे, तर संतांनी त्यांचा अनुभव सांगितला। हर एक परमार्थामध्ये कोणाचा अनुभव सारखा नाहीये। मीराबाईने या पद्धतीने भजन केलं म्हणून आपणही तसं आसन लावलं, पितळाची मूर्ती आणली, तिला आपण सजवली, मीराबाई सारख्या लाकडी चिपळ्या बनवल्या, हम भी भजन करने बैठ गए, अनुभव नाही येणार। हर एक का अनुभव अलग आहे। याचा परमार्थाचा, भगवंत प्राप्तीचा कुठेही असा प्रॉपर फॉर्म्युला नाही आहे की तुम्ही गणितामध्ये जसा फॉर्म्युला आहे की तुम्ही या त्याने सांगितलं की कन्सिडर एक्स आणि मग खाली फाइंड एक्स, मग खाली एक 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 फॉर्म्युला त्याला लावत गेले, मधल्या पदाची फोड करत गेले, मग शेवटी एक्स इज इक्वल टू आन्सर निघालं। परमार्थात कोई फॉर्म्युला नाही, कोई सूत्र नाही। ज्याच्याकडे राज्य होतं, जनक राजा, यालाही भगवान मिळाला, आणि जी झोपडीमध्ये राहत होती शबरी, यालाही भगवान मिळाला, पाय धुणाऱ्या केवटलाही परमात्मा मिळाला, आणि लंकापती रावणला मरेपर्यंत कळाला नाही त्याच्याकडे सोन्याची लंका होती। त्याच्यामुळे प्रॉपर फॉर्म्युला नाहीये भगवंताचा, परमात्म्याचा। हर एक का अपना निजी अनुभव, आपल्या रस्त्याने चालत राहायचं, देवाला विनंती करायची, देवाला आळवाय। काही लोक विचारतात का आहे भगवान, अनेक लोक विचारतात। एका गावाला एका तरुणाने मला विचारलं की म्हणे महाराज तुम्ही इतक्या वर्षापासून कथा करतायत आणि कोई भी कथा में एम दयेलू रे कि 12 वर्ष नो तप पूરું થઈ જાય તો ભગવાન મળી જાય, તમને 33 વર્ષ થઈ ગયા, તમે ઉપાસના કરી રહ્યા, તમે સાધના કરી રહ્યા, तर या 33 वर्षात तुम्हाला भगवान दिसला का? की तू जरूर, केम नाही। त्या मुलांनी सांगितलं बाई मने देखाडसो, म्हटलं तू सांग, मी तुला परमात्मा दाखवायला तयार आहे, पण म्हटलं एक काम कर, तुला मी मंडपात नाही दाखवणार, तारी घेरे लई आईस संध्याकाळी, हूँ भी चाहलईस आणि भगवान भी चाहलेस। तो खुश होऊन गेला। ते के दादा नक्की? की तू बिलकुल नक्की, मारू वचन तूने, व्यासपीठ उपरती वचन कि संध्याकाळी 6 वाजे भगवान तारत्या चहा पीवानी मारी साथे आवશે। कोने लावसो दादा? के राम ने के कृष्ण? तू बोल, राम ने लाव, कृष्ण लाव, योगेश्वर ने लाव, चक्रधर, तू बोल। ते के राम ने लावो जो दादा, कि तू पक्कू 2 कप चहा मुकजो, चहा अवल दूध नहीं करजो। ठीक आहे जरूर, पण म्हटलं एक काम कर, तू संध्याकाळी तुझ्या घरी तयारीमध्ये राहशील, मला जरा तुझा पत्ता दे म्हटलं। लो दादा के आय मारो पत्तो छे, लिहून दिलं, अमुकच्या घराजवळ मारुती मंदिराच्या मागे इथे मी राहतो, लाल रंगाची बिल्डिंग आहे, लखी देतो। मी काही गेलो नाही संध्याकाळी। तो आला दुसऱ्या दिवशी आरतीला तावामध्ये आणि मला सांगितलं की महाराज मने मालम होतो तुम्ही आवणार नाही,
भगवान कीधुं ते कागद माराती खोवाई गो मने तारो पत्तो लखी दे. त्याने सेम तसंच लिहून दिलं. मारुती मंदिराच्या मागे असं तसं पत्ता लिहून दिला. मी गेलो नाही. तो आणखी तिसऱ्या दिवशी आला. ते के दादा कबूल करो कि तमने परमात्मा मळ्या नहीं. कीधुं एक बार नहीं वो 10 बार कहूं भगवान साते लईने चहा पिले. फक्त मी तुला काय सांगतोय तेवढं सांग. ते की सु कैरा मी तुला 3-3 वेळा सांगतोय मला तुझा पत्ता दे, मला तुझा पत्ता दे. तू प्रत्येक वेळा मला घराचा पत्ता लिहून देऊन राहिलाय. मी तुला तुझा पत्ता मागून राहिलोय. आणि जे दाडे तुने तारो पत्तो मळी जसे ते दाडे भगवान तरी सन्मुख उभो रेसे. स्वतःचा पत्ता शोधायचं उत्कृष्ट ठिकाण म्हणजे कथा. की मैं कौन हूं म्हणून भागवत कथा ऐकायची. ही भागवत कथा आम्हाला फल केव्हा देऊन जाईल श्रोतेजन? हे कब मिलेगा फल? तर याचे 5 शब्द लक्षात ठेवा. मारा 5 शब्द. 1, जेव्हा तुम्ही कथेचा आश्रित राहाल. कथानो आश्रय. आता जे आम्ही बसलोय सगळे हे कथेचा आश्रयाला बसलेले आहेत की भगवान हम तुम्हारे चरण में आकर बैठे हैं. दुनियेचा सहारा नहीं मिळाला तर चालेल पण तेरा आसरा मिल जाए. मैं तेरे आश्रय में बैठा हूं. सगळं विसरून जायचं. पद प्रतिष्ठा पैसा नातेवाईक सबको भूल जाना. मी तुझ्या आश्रयात बसलेलो आहे. मनातला भाव देवाला प्रार्थना करायची. आसरा इस जहां का मिले ना मिले मुझे तेरा सहारा प्रभु चाहिए. मुझे तेरा सहारा चाहिए. आसरा इस जहां का मिले ना मिले. आसरा इस जहां ये प्रार्थना है भगवान की. मिले ना मिले मुझको तेरा सहारा सदा चाहिए. आसरा इस जहां का मिले ना मिले. आसरा इस जहां का मिले ना मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. हे भगवान या जगाचा आसरा सहारा नाही मिळाला तरी चालेल. मुझको तेरा सहारा सदा. एक वेळा नाही सदा शब्द वापर. मेरी धीमी है चाल ये पथ है विशाल. मेरी धीमी है चाल और पथ है विशाल. हर कदम पे प्रभु अब तू ही संभाल. हर कदम पे प्रभु अब तू ही संभाल. मेरे दिल में सवेरा तेरा चाहिए. मेरे दिल में सवेरा तेरा चाहिए. आसरा इस जहां का मिले ना मिले. आसरा इस जहां का मिले ना मिले. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. मुझको तेरा सहारा सदा चाहिए. 5 शब्द माझे लक्षात ठेवा श्रोतेजनो की कथा परिणाम केव्हा करून जाईल. एक पहिला शब्द आम्ही त्याचा आश्रयाला राहिला पाहिजे. उसका आश्रय ले. नंबर 2 कथेचा आज्ञेत राहिलं पाहिजे. माझे शब्द सारखे अक्षरावर असतात. उसके आश्रय में रहना. नंबर 2 त्याचा आज्ञेत राहा. मी संध्याकाळी हे 5 शब्द विचारेन तुम्हाला की केव्हा किदा अक्षरामध्ये. एक आश्रय करा. दुसरं त्याच्या आज्ञेत राहा. माझ्या देवाने काही आज्ञा दिल्या आहेत त्या आज्ञेमध्ये राहा. आजचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. कणकण होत आहे. तुम्ही बरोबर करा. मला रात्री आवाज कसा होता माझा? काय म्हटलंय श्रोतेजन की आज्ञेत राहा. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. याने गीता जयंती केव्हा आहे? यजमानांनी जी तारीख निवडली आहे सुरुवात गीता जयंती, कृष्ण जन्म, दत्त जयंती. बे भगवान एकच दाडे अवतीर्ण थनारा छे. दत्त बी आणि कृष्ण.
आणि आज गीता भगवान गोपाल कृष्णांनी आम्हाला काही आज्ञा केलेली आहे, जशी भागवताने आज्ञा केली तशी आज गीतेबद्दल 2 श्लोक जरी ऐकले ना, बहुत महत्व काय. आजच्या दिवसाला कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीता सांगितली गेली होती. आज गीता जयंती, कितवी जयंती आहे, એટલે भगवाने गीता किती, तो आज कितवं वर्ष आहे, 5159वी जयंती, 5159वी. गेल्या वर्षी 98 मी खेतियाला साजरी केली होती आणि आज 5159 એટલા વર્ષ गीता થઈ ગઈ गीता. आणि देवाने आज्ञा काय केली श्रोतेजनो, भगवंताने आम्हाला की तू नामस्मरण कर, आज्ञा करी. कर्मण्येवाधिकारस्तु माम फलेषु कदाचन, तू तारू कर्म करतो रे, ही देवाने आज्ञा केलेली आहे. देवाने त्याच्या पूजेची आज्ञा केली आहे, देवाने त्याच्या कथा श्रवणाची आज्ञा. म्हणून ग्रंथ फलित केव्हा होतील, ज्या वेळेला तुम्ही आश्रित राहाल. नंबर 2 त्याच्या आज्ञेत राहाल. शब्द विचारीसु, आज्ञेत राहाल. नंबर 3 फक्त आज्ञेत राहून नहीं चालणार, या ग्रंथाचा आराधनेत राहाल की उसकी आराधना करनी पड़ेगी. ये पवित्र ग्रंथ है, हे पानं नहीं आहेत फक्त, ओनली नॉट अ प्रिंटिंग पेज, नॉट अ पेज, उसकी पूजा करनी पड़ेगी. त्याला नमस्कार करावा लागेल भावनेने. यजमानांनी सकाळी नारळ ठेवलाय, यजमानांनी सकाळी फूल ठेवलं आणि नमस्कार केला. तो जो नमस्कार आहे श्रद्धेचा, तो ग्रंथाचं तेज आपल्यामध्ये उतरवतो की त्याच्या आराधनेत राहा, उसकी आराधना करा. नंबर 4 आवर्तनात रहा. आवर्तन या शब्दाचा अर्थ आहे और एक बार, और एक बार, और एक बार. जेव्हा जेव्हा कथा कुठे मिळेल त्यावेळेला 1 दिवस का असेना, 2 दिवस का असेना, कथा श्रवणाला जाऊन बसा. सुनिये, महाराज कोणी असू द्या, सांगणार तर तेच आहेत ना. सोनाराचं दुकान बदललं म्हणून सोन्याची किंमत नाही कमी होत, सोनं तसंच राहतं. तसं कथाकार बदलला म्हणून कथेची किंमत नाही कमी होत, कथा तशीच राहते. उसको सुनिये. आराधनेत रहा, आज्ञेत रहा, आश्रित रहा, आवर्तनात रहा, उसको बार 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 सुनिये. आणि सगळ्यात महत्वाचं, भगवान त्याच वेळा आमच्यावर कृपा करेल की भगवंताची लीला ऐकत असताना आनंदात रहा. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. श्रीकृष्ण प्राप्तिकरम शाश्वतम प्रेमानंद फलप्रदम, पद्मपुराणामध्ये आलेला श्लोक आहे. कृष्णाची प्राप्ती करून देणारं शास्त्र आहे. आनंदात रहा. कथेमध्ये श्रवण करताना बहुत प्यार से बैठिएगा, ध्यान दे के बैठिएगा, आनंदात. मग ज्या वेळेला श्रोता, मी आज तुम्हाला श्रोता, वक्ता आणि कथा याचा महिमा सांगणार आहे की तुम्ही जमिनीवर बसलेले आहात, तुम्ही जमीनदार आहेत आणि मला या चौकटवर बसवलं, मी चौकीदार आहे. चौकीदारपेक्षा जमीनदारची जबाबदारी जास्त आहे. आणि शेतातलं पीक हे चौकीदारला नाही मिळत, जमीनदारला मिळत असतं. चौकीदार फक्त त्याची जेवढी चौकी करायची, जेवढी जागली असेल ते शेवटच्या दिवशी पाकिट घेतो आणि जागली करून निघून जातो. चौकीदार बदल सकता है, जमीनदार नहीं. तुम्ही जमीनदार आहात, हम तो चौकीदार आहे भगवान. एक लक्षात ठेव. मग तरी आम्हाला एवढं वरती का बसवलंय? आता प्रत्येक चौकीदार वरच बसलाय. चौकीदार है, हम चौकीदार आणि आप जमीनदार. तुम्ही श्रीमंत आहात माझ्यापेक्षा की तुम्हाला कथेचं फळ मिळतंय. मग ही जी भागवत कथा आहे श्रोतेजनो, याला ऐकायचं कारण की हे मोक्ष, स्वर्ग, मी या गोष्टींकडे नाही जात. जो मैंने देखा नहीं वो तुमको क्या कहूँ. स्वर्ग बिर्ग आय डोंट नो. मी नाही सांगणार तुम्हाला की भागवत कथेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल, या अशा भ्रामक कल्पना मी सांगणार नाही कथेतून. माझी कथा याच्यासाठी आहे की 3 गोष्टी जीवनात उतरवण्यासाठी कथा ऐका. ऑब्झर्वेशन, सुपरविजन अँड कंट्रोल. परीक्षण, निरीक्षण आणि नियंत्रण. स्वतःचं परीक्षण करा की मैं कहाँ हूँ. रामायणातली कथा चालेल तेव्हा समजायचं की मैं लंकावासी हूँ या अयोध्यावासी हूँ.
जेव्हा भागवत सुरू राहील तेव्हा समजा की मी अर्जुनासारखा कृष्णाचा मित्र होऊ शकतो का, पेंद्यासारखा कृष्णाचा सखा होऊ शकतो, आणि का मला हे काही जमलं नाही कि माझ्यामध्ये कंस वृत्ती है। इसका परीक्षण करने के लिए कथा सुनिए कि मैं कहाँ हूँ। जीवन का निष्कर्ष यही है, जीवन का निष्कर्ष यही है, प्रभु प्रेम में लग जाना, आई गए तो बैठो प्यार, हरि कथा सुन कर जाना, आई गए तो बैठो प्यार। काय कायची मी त्याचं कारण देतोय। एक धर्माचं भजन करायचं आहे, धर्मम भजस्व सततम, दुसरं त्याज लोकधर्मान, लोकधर्माचा त्याग करा, आणि सगळ्यात महत्वाचं आहे सेवस्व साधु पुरुषान, मारी हातेती कोई संतनु कोई साधुनु सेवा थाय, म्हणून कथा करायची। आणि दुसरं कारण दिलंय जही काम तृष्णा, आणि माझ्यामध्ये जी पण तृष्णा शिल्लक राहिली आहे या तृष्णेचा त्याग करायचा आहे। अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्ता, श्रीमद भागवत सांगतोय मला दुसऱ्याचे गुणदोष पाहायची जी सवय लागलेली आहे या चिंतनातून मला मुक्त व्हायचं आहे। आणि सेवा कथा रसमयो नितरा पिबत्वम, आणि मला सेवा करून भगवंताची कथा सतत पिवत्वम। भागवत ये एवो रस छे पीवानो अपने रेज, मोडू बिसरानो वापरानो रेज। हा असा एक रस आहे। उसाचा रस तुम्ही घ्याल ना तर स्वतःचं तोंड वापराल, याचा आंब्याचा रस घ्याल, मोसंबीचा रस घ्याल, स्वतःचं तोंड वापराल। पण भागवत रस असा आहे की आपण हात जोडून महाराजांना सांगतो की महाराज तमारी मोडे हमने भागवत नो रस पीवांचे ले, मोडू मारून पीवानो तमने। ये एक रस ऐसा है, ये बहुत मजा है उसमें। पिबतम भागवतम रसमालयम, श्रीमद भागवत प्रथम स्कंद पहिल्या अध्यायाचा 3रा श्लोक। तुम्ही भागवत वाचक आहात, उसमें पढ़िएगा तो कथा निगम कल्पतरुर्गल फलितम शुक मुखाद्रवामृत संयुतम पिबतम भागवतम रसमालयम, रसिका पिबतम भागवतम। भागवत ने पीवानु छे, खावानु नहीं, उसको पी जाओ। फक्त अट एक आहे, पितांना तोंड दुसऱ्याचं वापरायचं। कि महाराज तमारी मोड़े हमने भागवत नो रस पीजाड़जो, એટલે મોડું તમારું पीनारा हमें। भागवत तृप्त करणारी कथा है, श्रद्धा से सुनिए। ऐकताना मन, बुद्धी आणि चित्त, भागवत कथेचा परिणाम सांगतो मी। ज्याने भागवत कथा मन लावून ऐकली ये भगवान नु मनन करवा लागी जाय। ज्याने भागवत कथा बुद्धी लावून ऐकली तो ज्ञानी होऊन जातो। ज्याने भागवत कथा चित्त लावून ऐकली तो चिंतन करायला लागून जातो। आणि ज्याने भागवत कथा आपल्या हृदयापासून ऐकली, प्रेमपूर्वक ऐकली, तो मनामध्ये शांत होऊन जातो। प्रत्येक कथा एकच राहते पण प्रत्येकाला फळ वेगवेगळं मिळतं। एक फळ नाही मिळणार कथेचं, एक फळ नाही मिळणार। आणि वही एक बात कही दो, भागवत कथा सांभळीने पुण्य कोणेज મળતું नहीं। तुमचा गैरसमज असेल की दादा आम्ही भागवत सांभाळसू तो हमने पुण्य, तेटलूच पुण्य, तेटलूच पुण्य। लोक तर पुण्य सहज कमवून घेतात, मने अनुभव छे। एकदा कथेचा मंडपात चाललो होतो आणि माझे चप्पल मी एका ओट्यावर काढले। त्या बाईचा ओटा होता मंडपाच्या गेट जवळ, त्या ओट्यावर काढले की दो बे नाही चपला रेवा देजो। हा रेवा दोन दादा के बापरे तमार चपला पडा दो, मने तेटलूच पुण्य ले। माझे चप्पल ओट्यावर ठेवण्यात ती बाई सांगते मने तेटलूच पुण्य। म्हणजे इतकं सोपं आहे पुण्य, पुण्य इतकं सोपं आहे। भागवत कथा ऐकून पुण्य नाही मिळणार, त्याचं कारण सांगतो। भागवताने सांगितलंय ज्याचं पुण्य उदयाला येतं तोच भागवताचा मंडपात येतो। એટલે ફળને કોઈ દાડે ફળ નહીં લાગતું। તમારા સત્કર્મથી જે પુણ્ય જમા થઈ તે પુણ્યથી તમે ભાગવત કથા સાંભળાને બેસ્યા તો ફળાલા ફળ કુટુંબ लागेल। पहले तो आप ही पुण्यवान हो कि यहाँ आके बैठ गए। पूर्व जन्मी जाची असेल पुण्याई हो, पूर्व जन्म जाची असेल पुण्याई। कोच श्रवण
कथेचे फळ तोची श्रवण करी कथेचे फळ तोचे श्रवण करी कथेचे फळ हो तोची श्रवण करी कथेचे फळ कथेचे फळ भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन ज्याची वाट पाहे रघुनंदन ज्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन। जे भाग्यवान आहेत संतांनी त्यांना भाग्यवान म्हटलंय, उनके घर ये प्रोग्राम होता है। सगळ्यांच्या घरी नाही। गंगा हिमालयातून निघून गंगा सागर पर्यंत गेली आहे, तर ती ज्या ज्या गावांमधून गेली त्या गावांना तीर्थ करून गेली। तर त्या गावांनी विचारलं त्या गंगेला की हमारी यो क्यों पुण्य छे कि तू हमारी जोडे ती वही रही। तेव्हा गंगेने सांगितलंय की तुमचं पुण्य एक आहे की भगवान शंकराची मंदिरं तुमच्या किनाऱ्यावर काशी सारखे हरिद्वार सारखे ये भगवान पहले आके बैठे फिर मैं बाद में आ रही। तसं कथा एक गंगा आहे। ही गंगा कोणाच्या घरी येते की ज्याचं आधी पुण्य असेल, सबके वहां नहीं आती है। म्हणून भागवत कथेचा महिमा अनन्य साधारण आहे। संत ज्या वेळेला कथा सांगतात ती ऐका, उसको सुनिए। आजचे तरुण पोरं या कथेला इतकं मन लावून नाही ऐकत। तेज कृष्ण जन्म, तेज राम जन्म, तेज कंस मार्यो। कई कई मुलं तर मला सांगतात, दादा तुम कह रहे था ना कृष्ण जन्म, आम्ही तो पहले ज मार मित्रण कह देतो दे आवड़ा तसे वसुदेव टोपलीम लेसे અને આવડા બસ એ જ કેસે મારે। હું તો કહી દીધું મારા મિત્રને, કીધું કાલે બી આવજો અને હું કથા કહેવાને પહેલે મિત્રને કહી દેજો કે મારું સાંભળેલું છે। કીધું બટ ભાઈ, અને मी कथेला सुरुवात केली श्रोतेजनो। आणि मी कथेचा विषय त्या दिवशी घेतला की भगवान गोपाल कृष्णांनी फक्त गायी चारल्याचं वर्णन आहे। देवाने एकही म्हैस चारली नाही। શું કારણ હશે કે ડોબડ ચારવાને ભગવાન ગયા ને आपण તો ડોબડનું જ दूध पिये, गायનું પીતા નહીં। શું કારણ હશે કે ભગવાન ડોબડ ચારાને ગયા નહીં? मग त्याला उभं केलं, तुन भागवत माल उभो रे। તે કે દાદા એ તો સાંભળાવે ને, કીધું એ તો લખેલું બી નહીં મળે, એ તો લખેલું બી નહીં મળે કે ભગવાન। મત તો એને દાદા તમે કહેશું? કીધું જરૂર કહીશ। मार्कने तिनो कारण छे। कृष्ण काळ्या रंगाचा होता, म्हैस काळ्या रंगाची। जर मशीन मध्ये कृष्ण गेला असता तर गोपाळांना ने राधेला दिसला नसता, पण पांढऱ्या गायींमध्ये काळा कृष्ण राधेला लवकर दिसायचा। म्हणून कृष्ण गायी चारायला गेला आणि म्हैस चारायला गेला नाही। ते के दादा सुवाद केली। म्हटलं असाच श्रोता पाहिजे आपल्याला, इसको बोलते श्रोता, है ना। या कथा नहीं है श्रोते जन, या कथा नहीं। कथा तो वो है कि जो मेरे आंखों से पाणी ला दे। माझ्या जीवनात मी केलेल्या कर्माचा पश्चाताप उभा करेल, देवावर श्रद्धा निर्माण करेल। आणि भागवताची निर्मिती त्याच्यानेच आहे। एवढे लोक काहीचा काही सांगतात ते ऐकतात की नाही तुम्ही? मग कथा ऐकायला काय अडचण? एका शायरने म्हटलेलं आहे, बहकाने वाले सब, जो बहकाने वाले थे, बहकाने वाले सब उसके यार हो गए। जो बहकाने वाले थे, कोणी राजकारणातले भाषण देणारा असेल, कोणी फिल्म सिटीचा हिरो असेल, तो ये जे बहकाने वाले थे, सब बहकाने वाले उसके यार हो गए, और समझाने वाले मुफ्त में गुनहगार हो गए। कि जो समझाने आए थे, जो बहकाने वाले थे, वो उसके यार हो गए, और जो मुफ्त में, हाँ शब्द नीट गया, जो मुफ्त में समझाने आए थे वो गुनहगार हो गए, वो तो गुनहगार हो गए। म्हणून कथा ऐकताना त्या भावने ऐका, त्या प्रेमाने ऐका की श्रवण
कीर्तन आणि स्मरण या तीन गोष्टी एकाच वेळा जिथे साधल्या जातात त्याला भागवत कथा असं म्हणतात. भागवत कथेला सुरुवात करताना भागवताचं महात्म्य दिलंय आणि या महात्म्याचा पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्ण. यहाँ से भागवत की शुरुआत हो रही है. यह पहला श्लोक. सच्चिदानंद रूपाय सर्वांनी भागवत श्लोक ऐका. सत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय. श्रीमद भागवत नो ये प्रारंभ करू छु. भागवताचा प्रारंभ करतोय. नीट लक्ष द्या. सतचित आणि आनंद हे भगवंताचं रूप आहे. भगवान सत्य छे. श्रीमद भागवतामध्ये सत्य शब्द जास्त वेळा आलेला आहे. તમે ભાગવતના શ્લોકને અંડરલાઈન કરજો. સત્ય શબ્દ શ્રીમદ ભાગવતાच्या દશમ સ્કंदामध्ये तृतीय अध्यायामध्ये देवकी जेव्हा देवाचं वर्णन करते त्यावेळेला त्या तुरुंगामध्ये देवकीने केलेल्या स्तुती श्लोक आहे सत्यव्रतम सत्यपरम ति सत्यम सत्यम च योनी निहतम च सत्ये सत्यात्मकम त्वा प्रपन्नम च सत्य. हे भगवान તમે સત્ય છો સત્ય છો સત્ય છો. श्रीमद भागवत नो भगवान सत्य छे. आज गीता जयंती. तुम्ही घरी जाऊन गीता वाचा. गीतेमध्ये सम शब्द जास्त वेळा आलेला. समक्षौत्रेच मित्रेच तथा मानापमानयो किंवा तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन के लाभा लाभो जयो जया समे कृत्वा सम 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 शब्द गीतेमध्ये जास्त वेळा आलाय. भागवत में सत्य वधारे आयो छे. गीता में सम वधारे आयो छे. आणि तुलसी रामायण मध्ये अंडरलाईन करा सर्वत्र शब्द खूप वेळा आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड. देवाची व्याख्या काय करायची. जो सम आहे जो सर्वत्र आहे आणि जो सत्य आहे अशा अविनाशी शक्तीला भगवान असे म्हणतात. ना राम ना कृष्ण ना योगेश्वर ना चक्रधर. सबसे पहले तो वो सत्य है. भागवत सत्याकडे नेणारा ग्रंथ है. रामायण में सर्वत्र रामायण में व्यापकता बहुत है. हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मैं जाना किंवा सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी. तुम्ही तुलसी रामायण वाचा. तुलसी रामायणामध्ये सर्वत्र भगवान. रामायण में सत्य भगवान आणि गीता में सम भगवान. म्हणून सम सत्य आणि सर्वत्र या तिघ शब्दांना एकत्र करून शंकराचार्यांनी देवाची व्याख्या आत्मषटक नावाच्या स्तोत्रामध्ये लिहिली आहे की सर्वस्य चाहम हृदिसन की सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाना. मी सम आहे, मी सत्य आहे आणि मी सर्वत्र. या सत्य परमात्म्याची प्रचिती करून देणारा ग्रंथ आहे भागवत. मी सकाळपासून फाउंडेशनच टाकतोय अजून की याला भागवत म्हणतात, याला भागवत म्हणतात. याला राजा राणीचा कथा म्हणजे भागवत नाही. तो तो दृष्टांत है श्रोतेजनो. एक बात ने सिद्ध करानी करता दृष्टांत. एक साधी गोष्ट सांगतो मी. छोकरीओ તમને याद हसे जेव्हा आम्ही लहान होतो तमे बी तर आपल्याला एक गोष्ट होती. कोणती? लाकूड तोडायची. लाकूड तोड्या तो विहिरीत त्याची कुऱ्हाड पडते. मग देव येतो. पहिली कुऱ्हाड सोन्याची काढतो, हे कर बाबा म्हणे नाही. मग दुसरी चांदीची काढतो, ही आहे कर बाबा म्हणे नाही. मग तिसरी लोखंडाची काढतो, मी हे आहे का तुझी म्हणे हा. मग तो तिघ कुऱ्हाडी बक्षीस देतो. मग त्या गोष्टीचा खाली लिहिलेलं राहतं लाकूड तोड्या खरं बोलला म्हणून त्याला तिघ कुऱ्हाडी दिली आणि त्याच्या खाली तात्पर्य लिहिलेलं राहतं म्हणून नेहमी खरे बोलावे. तर सांगू श्रोतेजनो हे जे शेवटचं वाक्य आहे ना म्हणून नेहमी खरे बोलावे याला म्हणतात भागवत.
आणि उच्चा जेटलू लखाई ना याला म्हणतात कथा. गोपाल कृष्ण भगवान की कथाने केવાનો कारण ये छे कि इन्हीं सिद्धता ने सिद्ध करना. तो आप सिद्धता के ऊपर ध्यान देना कि उसकी सिद्धता क्या है. श्रीमद् भागवत कथा काय श्रोतेजनो, शुक मुखामृत रस संयुतम. भागवतामध्ये श्लोक आलाय, शुकांच्या मुखातून निघालेलं अमृताचा संचय म्हणजे भागवत. કેટલી વ્યાખ્યા કરું હું ભાગવતની, સકાળથી 10-15 વ્યાખ્યા થઈ ગઈ. શુક મુખામૃત, शुकदेवाच्या मुखातून निघालेलं अमृत आहे. नवे नवे याची आणखीन एक व्याख्या आहे, श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानाम धनम. ये वैष्णवનું धन छे आणि सगळ्या पुराणांचं तिलक आहे. म्हणून कुठल्याही पुराणाला श्रीमद शब्द लागलेला नाही, फक्त भागवताला श्रीमद शब्द लागला. बाकी शिव महापुराण, विष्णु महापुराण, गरुड महापुराण એવું જ લખેલું છે. श्री सुद्धा नाही लागलेला, श्री सुद्धा नाही. आणि या पुराणाला जो कोणी श्री लावत असेल समजायचं त्याला अजून अपूर्ण माहिती आहे. श्री शिव पुराण नाही लिहित आहे, श्री विष्णु पुराण नहीं लिहित आहे, फक्त विष्णु पुराण, फक्त शिव पुराण. एमने कोई डिग्री नहीं, डिग्री फक्त एकाच पुराण आला है, श्रीमद भागवत महापुराण. इसके आगे श्रीमद लिखा है. काय कारण असेल, बाकीचे पुराण व्यासांनी वक्तव्य केलेले आहेत आणि श्रीमद भागवत ने दुनिया में सबसे पहले भगवान बोले हैं, खुद भगवान बोले हैं. भगवान गायति इति भागवता. भागवत ने व्याख्या शू छे, जिने भगवाने गायु छे. गीता कोण छे, जिने भगवाने गायु छे. म्हणून भागवत वक्त्याची कथा नहीं है, भागवत भगवंताची कथा है कि भगवान स्वतः सांगतायत भागवत. आणि ते ब्रह्माजीने कीधो, ब्रह्माजीए सनकादिक मुनीने कीधो, सनकादिक मुनीए नारदने कीधो, नारदे व्यासने कीधो, व्यासे शुकने कीधो आणि शुके राजा परीक्षितीने कीधो. एवढ्या परंपरा गेल्यावर परीक्षितीकडे भागवत. એટલે ભાગવતે ભગવાને કહેલી કથા. जाने क्या जादू भरा हुआ, जाने क्या जादू भरा हुआ, भगवान तुम्हारी कथा में. जाने क्या जादू भरा हुआ, जाने जादू भरा हुआ, भगवान तुम्हारी कथा. मन चमन हमारा भरा हुआ, 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 भगवान तुम्हारी कथा में. जाने क्या जादू भरा हुआ, भगवान तुम्हारी कथा जाने क्या जादू भरा हुआ. मग ही जी भागवत कथा आहे श्रोतेजनो, सत्य, चेतन आणि आनंद या तिघांना प्रगट करणारी आहे. એટલે भागवत में बाकी विषय काही नाही लेसू. हे सत्य छे, हे चैतन्य छे आणि आनंद हा शब्द असा आहे, तुम्ही सुशिक्षित लोक आहात, एक महत्त्वाचं सांगतो, सगळ्या शब्दांचा विरुद्ध अर्थी शब्द आहे. आनंद शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द नाही. कोने मालूम होय तो मन કહી દેજો, મારા વિજ્ઞાન में થોડો ભર થઈ જશે. દુઃખને સુખ છે, સુખને દુઃખ છે, वर खाली या विरुद्ध शब्द आहे. आनंद हा एकमेव मराठीतला असा शब्द आहे की तिने कोई विरोध नाही. आनंदाला कोण विरोध करेल? आनंदाने कोई विरोध नाही, कारण आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे.
आनंदाचा अनुभव फक्त माणूस घेऊ शकतो 84 लक्ष योनीमध्ये. हात आणि हास्य या दोन गोष्टी फक्त देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, बाकी कोणालाही दिल्या नाही. कोणत्या कोणत्या? हात आणि हास्य. हात 84 लक्ष योनीमध्ये कोई प्राणीने आप्या नाही, आणि हास्य म्हणून तर मी मंत्र घेतलाय माझा, हसते रहो नाचते रहो. चेहरा हासरा असला याचं माप कोण घेईल श्रोते? आजपर्यंत तुम्ही टेलरकडे शर्ट टाकायला गेले असतील, कपडे टाकायला गेले असतील, टेलर इथूनच टेप लावतो, इथून ने टेप लावत. विचारा टेलरला, ह्याते माप लेवाच पण इनू माप नाही लेवात, इसका क्या माप लेंगे? त्याला विचारावं का घेत नाही याचं माप, तेव्हा तो सांगतो याच्यावर आनंद झळाळून दिसतो आहे, और आनंद का कोई टेप नहीं है. इन्फिनिटी आनंद आहे, अनंत छे, कारण आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून आनंदित राहिलं पाहिजे. कथा आहे मानसने आनंद आपे छे. काही काही लोक तर खतखतून हसत बी नाही. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की आपण खूप गंभीर राहिलं म्हणजे लोक आपल्याला प्रतिष्ठित समजतील. चुकीची कल्पना आहे, चुकीची कल्पना आहे. बहुत मजा में रहना, बहुत मजा में रहना. आनंद भागवताने सांगितलंय, मी सांगत नाही. सच्चिदानंद सत्य परमात्माचं स्वरूप आहे, आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे, आणि चैतन्य परमात्माचं स्वरूप आहे. जोपर्यंत भगवान माझ्यात आहे तोपर्यंत याचा चेतना आहे. एकदा तो माझ्यातून निघून गेला की याच्यातलं चैतन्य संपून जातं, फिर वो पडा हुआ है. म्हणून देव कुठेही शोधू नका, आनंद स्वतःमध्ये आहे, चैतन्य स्वतःमध्ये. जोपर्यंत माझे हातपाय मला स्वतःला हलवता येत आहेत ना, तोपर्यंत समजायचं की भगवान मेरे संग चल रहा है, उसकी धड़कन धड़क रही है. या गोष्टीला समजवणारा ग्रंथ म्हणजे भागवत. संत से संत मिले तो कर ले दो दो बात. सज्जनाला सज्जन भेटतो ना, तो काहीतरी सात्विक गोष्ट करतो. आणि आपल्याकडे म्हण आहे, गधे से मिला गधा तो कर ले दो दो लात. संत भेटले आणि शौनकांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. श्रोते, पहिला प्रश्न विचारला, ज्याचं आयुष्य कमी आहे त्याला स्वतःचं कल्याण करायचं असेल तर त्याला उपाय काय? याद रखना, भागवत ये उपचार नहीं है, ये उपाय है. उपचार अलग है आणि उपाय अलग है. याला उपाय काय? नंबर 2, दुसरा प्रश्न विचारला की गुरुदेव, कलियुगामध्ये भगवान कृष्णाचं दर्शन करायचं असेल तर ते कुठे करायचं? नंबर 3, मला विवेकाची प्राप्ती करायची आहे, मग विवेकाला जर प्रगट करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? एक एक प्रश्न विचारला जातोय. प्रश्न बिलकुल अलग अलग आहे, पण सगळ्यांचं उत्तर एकच निघालं, भागवत. सवाल अलग है. एकदा राजा ने बिरबलला प्रश्न विचारला कि बिरबल, मैं कोई सवाल पूछ रहा हूं. बिरबल बोले, पूछिए. मेरा पहला सवाल है, चलते चलते अगर घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? मुझे घोड़ा जर थांबून गेला तो क्या करना चाहिए? घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? नंबर 2, रोटी बनाते बनाते अगर तवे पे रोटी जल जाए तो क्या करना चाहिए? और तीसरा सवाल है, ये जे पान खाए तो ना अपन, याचा जो डबा है तो, तब राजा ने विचारलं, अगर इस डिब्बे में पान सड़ जाए तो क्या करना चाहिए? 3 प्रश्न वेगवेगळे, एक चुली जवळचा, एक बैठकीतला, एक अंगणातला. घोड़ा अड़ जाए तो क्या करना चाहिए? पान सड़ जाए तो क्या करना चाहिए? रोटी जल जाए तो क्या करना चाहिए? बिरबल ने उत्तर दिलं, 3 प्रश्नांचं एकच उत्तर दिलं, महाराज खावीन, पलटा देना चाहिए. अगर चलते चलते घोड़ा अड़ जाए तो समझ लेना आगे कोई तो भी खतरा है, घोड़े का मुंह पलटा देना चाहिए. पान सड़ जाए तो पान को पलटा देना चाहिए, और तवे पे रोटी जल जाए तो रोटी को पलटा देना चाहिए. 3 प्रश्नांची उत्तर एकच दिली बिरबलने की उसको पलटा देना चाहिए. तसं एवढे प्रश्न शौनकादिकांनी सूतांना विचारले तर सूत म्हणतात शौनकादिक ऋषींना की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे की तुम्ही भागवत ऐका. आणि सूतांनी शौनकांना जो भागवत सांगितला ना श्रोतेजनो, तो 7 दिवसात नाही सांगितला.
एक वर्षभर यज्ञ सत्र चाललं होतं, त्या वर्षभरात कथा केली એટલે भागवत एक वर्ष चाल्यो છે. मग 7 दिवसाची कथा कुठून निर्माण झाली? तर फक्त राजा परीक्षितीमुळे 7 दिवसाचा भागवत निर्माण झाला की आजपासून तुला तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे आणि तू 7व्या दिवशी मरणार आहे. એટલે भागवतने लिमिट आई गई की भागवत 7 दाडा में केवाऊ જોઈએ, असं काहीच नाही. मी 11 दिवसाची सुद्धा कथा केली आहे. 11 दिन की कथा, 11 दिवसाची कथा. शिर्डीच्या पुढे साकुरी म्हणून संस्थान आहे, तिथे माझी कथा होती. एक कथानो समय શું હતો અમારો? सकाळी 9 वाजेला कथा स्टार्ट व्हायची, 1 वाजेला बंद व्हायची, दुपारी 3 वाजेला कथा स्टार्ट व्हायची, संध्याकाळी 7 वाजेला कथा बंद व्हायची. 9 ते 1, 3 ते 7 એટલો ભાગવત કહેવાયો. रुमकी तलावला कथा होती. रात्री 8 वाजेला कथा सुरू व्हायची, 1 वाजेला आरती व्हायची. कथेची वेळ होती 8 ते 1 आणि 2 वाजे लोक घेर जाए. ऐसी भी कथा ने कोई लिमिट नहीं મળે. पण 7 दिवसाची कथा का आली श्रोतेजनो? तर फक्त राजा परीक्षितीमुळे आली, कारण त्याचा मृत्यूचा समय 7 दिवसाचा होता. आणि दुसरं कारण, आपणही राजा परीक्षिती आहोत, आपल्यालाही 7च दिवसाची मुदत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ने शनिवार हे 7च दिवस रिपीट होतात आपल्या जीवनात. या 7च दिवसात जन्माला यायचंय आणि 7च दिवसात मरायचंय. आपणही राजा परीक्षिती आहे, 7 दिवसाचं लिमिट आहे. मग शौनकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुतजी देत आहेत की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही भागवत ऐका. की भागवतनी कथा सांभाळा. भागवत सांगायला सुरुवात करण्याआधी म्हटलेलं आहे की भागवताची निर्मिती कशी झाली, केम શું કારણ થઈ भागवतने निर्माण થવાનું, त्याचं कारण दिलं आहे. की शम्यप्रास नावाचा आश्रमामध्ये सरस्वतीचा नदीचा किनारा, इथे व्यासांचा आश्रम होता आणि व्यास महाराज आपल्या विद्यार्थ्यांना कथा सांगत होते. आपले भगवान केवो छे रुचा, वेदनी रुचा शिकाडी रहता. तंजज्ञंबरिक प्रोक्षण पुरुखंजातमग्रता तेन देवा अयजंत साध्या रेखयश्चदे पुरुखंजत पुरुखन वेदुदेव कथित हाव्य कल्पयन्न मुखं किमस्यास्कित किम भाव किमरु उच्चते एनु वर्णन करी रहता. भगवान इतका मोठा आहे, भगवान असा आहे, भगवान तसा आहे, हे वर्णन चालू. पण व्यासांना वर्णन करता करता मनात एक शंका आली. मी ज्या देवाचं वर्णन करून राहिलोय ये भगवान मने पोते अजू देखाया नथी. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. हरिपाठाचं वाक्य. काय उपयोग आहे एवढी बडबड करून? अजू तो कोई अनुभव नाही कथेचा, भगवंताचा अनुभव नाही. व्यास महाराजांना एकच विचार आला की अजू म्हणे भगवान देखा. पण व्यासांची अट काय होती भागवत में? नीट सांभाळतो मी. व्यासजी શું बोलायचे? मला उघड्या डोळ्याने भगवान बघायचा नाहीये, એટલે डोळा उघाडीने મને भगवान नाही जो મળે. मला भगवान कसा बघायचा आहे माहिती आहे? મને भगवान बंद डोळाती देखવાનો છે. ये मजा है भागवत की. उघडा डोळाती जे बी देखाय. याद राखजो, आम्ही उघड्या डोळ्याने जे पण पाहतोय ना त्याच्याबद्दल गदी माडगुळकरांनी एक शब्द वापरलाय गीत रामायणामध्ये. તમે गीत रामायण सांभाळ्યું હોય. दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत काय शोक करिशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. उघड्या डोळ्याने जी जी वस्तू दिसते ती नाशवंत आहे. जे भी देखाय ते. हां, त्याचं आयुष्य कमी जास्त होऊ शकतं. एखादी वस्तू 50 वर्ष राहू शकते, एखादी 100 वर्ष, एखादी 5000 वर्ष राहू शकते. पण एक गोष्ट नक्की आहे की तिचा अंत जरूर आहे. भगवान तो नाशिवंत आहे. मग व्यास महाराजांनी सांगितलंय मला भगवान बघायचा आहे तो उघड्या डोळ्याने नाही तर मला भगवान बंद डोळ्याने बघायचा आहे. ये छे भागवतનું फाउंडेशन. नयन ने बंद राखीने મેં જ્યારે તમને જોયા છે તમે તો પેલા કરતા બી
વધારે તમને જો ગુજરાતીમાં ભજન છે નયન ને બંધ રાખીને મેં જ્યારે તમને જોયા છે નયન ને બંધ રાખીને મેં જ્યારે તમને જોયા છે તમે તો પેલા કરતા પણ વધારે અમને જોયા છે નયન ને બંધ રાખીને नयन ने बंद राखीने ये सुनिए भागवत कैसा है नयन ने बंद राखीने में जारे हमने जोया छे नयन ने बंद राखीने में जारे हमने जोया छे તમે તો પેલા કરતા પણ વધારે हमने જોયા છે તમે તો પેલા કરતા પણ વધારે हमने જોયા છે નયન ને બંધ રાખીને મેં જ્યારે તમને જોયા છે શ્રીમદ ભાગવતાचा हा विचार महत्वाचा आहे की भगवान म्हणे તમને જોવાનું છે पण नयन ने बंद म्हणजे व्यासांचं म्हणणं काय भागवतात की मी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जाईल आणि डोळे बंद करेल तर माझ्या हृदयामध्ये तुम्ही प्रगट ये दर्जो छे भागवत कि भागवत की ऊंचाई कितनी है नयन ने बंद राखीने मने तमने जोवू छे पिवळा पितांबर आहे हिरवा शेला आहे वरती सुवर्ण मुकुट आहे वरती मोरपीस लावलाय बासरी वाजते आहे लाल ओठ आहेत राधेने खांद्यावर डोकं ठेवलंय यमुना वाहते आहे झुळझुळ झुळझुळ पाण्याचा आवाज येतोय मोर आजूबाजूला नाचतायत गायीने तुमच्या पाठीमागे येऊन उभं राहावं आणि भगवान मी तुम्हाला ही व्यासांची अपेक्षा होती એટલે ये कैलेंडर એટલું फेमस થઈ ગઈ ये भागवत में ती उचलेલું कैलेंडर છે कि मारा व्यास जी ने येऊ लागे कि तमारा युगल छबी ने जोवू छे आणि ते पण कसं नयन ने बंद राखीने परोक्षाने अपरोक्ष शंकराचार्य एना ऊपर बहुत सुंदर लखे दृष्टीने बंद करीने जोवू म्हणून तुकोबांच्या गाथेमध्ये अभंग आहे रूप तुझे वेळोवेळा पडो माझ्या दोन्ही डोळा माझ्या दोघं डोळ्यांना तू दिसला पाहिजे दोघं डोळा म्हणजे अंतर्दृष्टी आणि बाह्य दृष्टी मारा बाह्य दृष्टी ती देखाय ये पंढरपूर्ण विठोबा तू मंदिरामध्ये पण जेव्हा मी डोळे बंद करून देहूला समाधी लावेन तेव्हा अंतर्दृष्टीमधून तू मला दिसला पाहिजे मग भगवान म्हणाले की तूने पंढरपूर में देखायो ये केव होतो याला चर्मदृष्टी म्हणतात तू जेव्हा मला चर्मदृष्टीने पाहिला तेव्हा मी तुला कसा दिसलो तर तुकोबांनी वर्णन केलं त्याचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या ये मारा उघडा डोळा ती जोयलो भगवानची बरं ठीक आहे मग तू जेव्हा डोळे बंद केले जेव्हा समाधी लावली तेव्हा मी कसा दिसलो तुला त्यारे हो तूने केम देखायो तेव्हा तुकोबांनी वर्णन केलं पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला मने तो पिवळो पितांबर देखायो आणि भगवान तमे गरुड पे बेसीने आया ये अंतर्दृष्टी ना परमात्मा आता बाह्य दृष्टीने अंतर्दृष्टीचं आणखीन एक उदाहरण देतो आता 26 जानेवारी येते या 26 जानेवारीला मुलांचा कार्यक्रम स्टेजवर साजर होतो आणि समजी लेजो की अपनी त्या एक नानो छोकरो होय हा कोणाचा मुलगा आहे हे कोणो छोकरा हा जे होय ये छोकरा हे कार्यक्रम करे एम समजी लेजो आणि याला त्या स्टेजवर शिवाजी बनवलं नीट आहे का मला काय म्हणायचं याला शिवाजी बनवलं आणि हा स्टेजवर गेला आता ऐकायला सगळे लोक बसलेले आहेत शिवाजीचा कार्यक्रम सुरू आहे मुलगा शिवाजी महाराजांची भूमिका करतोय हातामध्ये तलवार आहे त्याला दाढी लावली आहे टोप लावलाय शिवाजी स्टेजवर आलाय सगळी पब्लिक बसली आहे कमीत कमी सगळ्या विद्यार्थ्यांचे 400 पालक बसलेले आहेत सगळे कार्यक्रम पाहताय 400 पालकांपैकी 399 लोकांना तो शिवाजी दिसून राहिलाय फक्त तिने माँ त्या बेसिली होती तिने माँ जेम छोकरो आयो ते माये शेजारच्या बाईला सांगितलं देख देख देख
मारा भाऊ आयो 400-399 लोकांनी जे पाहिलं त्याला बाह्य दृष्टी दर्शन म्हणतात. आणि मार माये जे कीधू की मारो पिंट्यो मारो सोन्या आयो, तर तिने शिवाजी नाही पाहिला त्याच्यात, तिने जे ओरिजिनल रूप होतं तेच पाहिलं शेवटी की मारो भावडे आयो. तसं व्यासांचं म्हणणं होतं, मला प्रेक्षक म्हणून दर्शन नको, मने माँ बनीने दर्शन જોઈએ છે. ये भागवत का फाउंडेशन है. એટલે ભાગવત સમજવું કઠિન કેમ છે બાપ? उसके अंदर घुसना पड़ता, थोड़ी साधना करनी पड़ती है. आँखों बंद करीने बेसવું પડે છે. जब भी बैठ जाओ तब मजा आता है. आज सवारे हूँ बहुत जल्दी उठ्यो, टेंशन म्हणून नहीं, पण આજે મારી પાંડુરંગની સાથે એક વાત થઈ की भगवान आमच्या यजमानांनी एवढ्या मोठ्या कथेचं आयोजन केलं आहे. हिना भंडारो खाईने शेवटलो मनस हाथ धोईने मंडप वालो बी घेर सुखरूपથી परत જઈને મારું કાર્ય એટલું નિર્વિઘ્ન પાર પાડજો કે મારા યજમાનની ત્યાં ગોકુળ રહે 8 દાડા. एक पांडुरंगની સાથે ઝઘડો કર્યો આજે कि आज गीता को गाने वाले तुझे नमस्कार करता हूं, उपस्थित रहना मेरी कथा में आना. व्यास महाराजांचं म्हणणं होतं, समजण्याचा प्रयत्न करा. मुझे बाह्य दृष्टि से दर्शन कि मैं आंखें बंद कर और किसी को देखना नहीं दे. एवढ्या मुद्द्यावर संध्याकाळ होऊन जाईल. किती दृष्टांत द्यावे. मारा शंकराचार्य परोक्षाने अपरोक्ष में कीधું છે की हा रामाची कथा सगळ्यांना माहिती आहे. रामायणातली राम रडायला लागले आणि रामाने आग्रह कसला केला की मला चंद्र पाहिजे. तर आईने परातीमध्ये पाणी घेतलं आणि स्लॅबवर ठेवून दिलं आणि वरती चंद्र जेव्हा उगवला, चंद्राचं प्रतिबिंब त्या परातीमध्ये दिसलं. तर मारा राम ते चंद्रने जोईने बहु खुशी થઈ. आता राम एवढा बी काही हे नव्हता, पण हे लीला करीचे मारा भगवाने. परातीतला चंद्र पाहिला, परातीतला पाहतोय की तो पाण्याला हात लावायचा तर चंद्र हलायचा. रामाला असं वाटायचं की मारे हात में चंद्र छे. व्यास म्हणाले, मुझे वो चांद नहीं देखना जो जल में दिखाई दे, मुझे वो भी चांद नहीं देखना जो आसमान में दिखाई दे, मुझे तो वो चांद देखना है जो मेरे मन में दिखाई दे. એટલે તો નરસિંહ મહેતાએ કીધું છે, ન મને પહોંચવું છે ગગન સુધી, ન મને પહોંચવું છે ચમન સુધી, મને તો પહોંચવું છે મારા મન સુધી. ये बहु लांबो प्रवास छे माणसनो, मन सुधी पोहोचवानो. व्यास महाराज स्वतःच्या मनात विचार करतायत की मला भगवान दिसला नाही, मला समजला नाही आणि मी मुलांना मोठे मोठे वेद मंत्र सांगतोय. इसका क्या मतलब है? हम खुद तो जाने नहीं. म्हणून सांगणं फार सोपं आहे. तुम्ही घर बांधायला काढा घर आणि पाहणाऱ्यांना येऊ द्या. बांधकाम चालू असताना तुमच्या कैक खिडक्या फिरवून देतील ते लोक. जे बांधत तिनेच मालम, पण जे उभे राहतात ना, हाय जरा खायती लेવાનું હતું, કિચન में डायनिंग टेबल મેલાનંતર જગા કમી રહી છે, હાય ભીતડું હાઈ કરાનું હતું, તે તેમ કરાનું હતું. માં પણ त्याला વિચારો, ભાઈ તમને કેટલા બંગલા બાંધવાનો અનુભવ છે? દાદા મારો બી વિચારે, સદ્યા ભાડાન ઘેર में ले. जिसको अनुभव नहीं यार, जो कोई जानता नहीं, अनुभव करता. आणि ते मनस केतो छे. व्यासांची अवस्था ती झाली की मी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आयुर्वेद, स्थापत्यवेद, धनुर्वेद, गवायुर्वेद एवढ्या प्रकारच्या वेदांची निर्मिती केली, पण भगवाननो अनुभव थयो નથી. एका मुलीने आई विषयावर एवढा मोठा थेसिस लिहिला आणि तिने PhD मिळवली. एवढं पुस्तक लिहिलं आई, तिला PhD मिळाली. तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, का ग काय केलं तू? म्हणे मी PhD केली. म्हणे कशावर? आईवर. मग तिने त्या मैत्रिणीला विचारलं, म्हणे तू 12वी नंतर काय केलं? म्हणे लग्न केलं. आणि तू काय केलं? म्हणे आई झाली. तूने माँ केवी छे ये लगता आयो, माँ केवी छे ये मने अनुभव करता आयो. मारो अनुभव तू ये लखीने डिग्री मळावी छे. तसं व्यास म्हणायला लागले, मैंने सिर्फ लिखा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, मुझे अनुभव क्या है?
म्हणे अनुभव नथी. आणि व्यासांनी विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आणि व्यास शांत बसले. काल व्याल मुखग्रास. भागवतनी कथाने जोता पेला मारा व्यासजी कहता छे की हा काल व्याल माझ्या एका मुखाचा ग्रास करून घेईल. त्रास निर्नाश हेतवे. कायिक ताप, वाचिक ताप, मानसिक ताप माझा वाढत जातोय. मला कोण मदत करेल? याद રાખજો, प्रार्थना જ્યારે तीव्र થઈ જાય ને ત્યારે परमात्मा हर रूप में प्रगट होता है. એવી અપેક્ષા નહીં કરવાની કે તે બાસરી લઈને જ આવશે ને ધનુષ્ય લઈને જ આવશે ને ચાર હાથ. નહીં નહીં નહીં. प्रार्थनाની तीव्रता જ્યારે વધી જાય ત્યારે हर रूप में परमात्मा आ जात. न तो कोणत्याही रूपामध्ये येईल. आणि ज्या वेळेला व्यासांच्या डोळ्यात पाणी, व्यास रडतायत. व्यास विचार करतात की कोण मला सांगेल? मला त्याचं दर्शन करायचंय. फक्त मारी कंडिशन ये छे आंखो बंद करीने जोए. कि नयन ने बंद राखीने मैं जारे तमने जोया छे. मुझे उसको देखना है. रडायला. भागवतनी शुरुआत अश्रुती छे. भागवतनो मध्य आश्रयती छे आणि भागवतनो शेवट अनुभवती छे. अश्रुती भगवाननो आश्रय करीने प्रत्यक्ष अनुभव लेवानी कला म्हणजे भागवत. और एक डेफिनेशन, कितनी व्याख्या करूं मैं भागवत की, ये है भागवत. अश्रु, भागवताची सुरुवात अश्रूने झालेली आहे. रडायला लागले व्यास महाराज. धाय धाय रडताय. आणि व्यास म्हणजे साधी गोष्ट नाही आहे श्रोतेजनो. कोणाला व्यास म्हणतात? महाभारताच्या वनपर्वामध्ये एक श्लोक आलेला आहे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्रम. गाइएगा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्रम. त्वया भारत तैल्यपूर्णा रजवानितो ज्ञानमय प्रदीपा. व्यासांचं वर्णन महाभारतातलं. व्यास विशाल बुद्धी. माझ्या व्यासांच्या बुद्धी एवढी विशाल बुद्धी. जे महाभारती नाही ते संपूर्ण जगात नाही. म्हणून व्यासोच्चिष्ट जगत सर्व. हे सगळं जग व्यासाचं उष्ट आहे. मारा व्यास हे सौ लख्યું છે. E=mc². हा फॉर्म्युला बाहेरचा नाही आहे माझ्या भागवतामध्ये. लॉ, ग्रेविटेशनल लॉ ऑफ न्यूटन. इट इज नॉट न्यूटन्स लॉ. भागवत में व्यासजीए बी लखेलो છે पण आम्ही वाचला नाही. राक्षसांच्या पाठीवर जेव्हा मोहिनीने चेंडू मारला आणि तो चेंडू जेव्हा परत आला तेव्हा भागवतात व्यास महाराज लिहितात, जेवढ्या वेगात तो चेंडू गेला तेवढ्याच वेगात तो मोहिनीच्या हातात आला. म्हणजे व्यासांना माहित होतं ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बट अपोजिट डायरेक्शन. इट इज ए ग्रेविटेशनल लॉ ऑफ न्यूटन. पण आम्ही भागवत वाच्यो क्या? आम्ही भागवत एवढ्याच साठी वाचला. कुंकू, हळद, अक्षत, फूल माथा पे लीधो दादा. आणि दादाने बी भागवत तसाच सांगितला. पाटलो यम नाही मुकानो, हादने यम नाही मुकानी, उंबरठ्यावर शिंका आली पाणी टाका. इनामे भागवत वही. હું એ કાંઈ જ નહીં કહેતો. હું એ કાંઈ જ નહીં કહેતો. મારી કથા મેં તમને શુદ્ધ જ્ઞાન સપડશે. મારો પ્રયત્ન એ રહે कि उसको वहां तक पहुंचाना है, उसको वहां तक ले जाना है. आणि म्हणून श्रोतेजन, व्यास भूमितीमध्ये व्यासाची व्याख्या आहे. वर्तुळाच्या सगळ्यात मोठ्या जीवेला व्यास असे म्हणतात. तसं ऋषींमधल्या सगळ्यात मोठ्या ऋषीला व्यास असं म्हणतात. आणि व्यासाची आणखीन एक व्याख्या आहे. वर्तुळाच्या दोन बिंदूंना केंद्रातून छेदत जाणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. तसं ब्रह्मांडाच्या वर्तुळामध्ये जीव आणि शिव या दोन बिंदूंना भक्तीच्या विचारातून छेदत जाणाऱ्याला व्यास असे म्हणतात. इट इज द डेफिनेशन ऑफ व्यास. इतला मोठा ऋषी आणि ते रडतायत, विव्हळतायत, वो रोने लग गए कि मी आता काय करू.
आज गीता जयंती आणि भागवत एकत्र सुरुवात झालेली आहे. यजमान भाग्यवान आहात तुम्ही. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन तेज म्हणतोय, सिद्धंती मम गात्रानी, माझे गात्र शिथिल झालेले आहेत, माझे हातपाय ढिले पडलेले आहेत, मी यांना मारू शकत नाही, मला माफ कर कृष्णा, मी युद्ध करू शकत नाही. त्याने गांडीव टाकून दिलं आणि अर्जुन एका कोपऱ्यात जाऊन रडत बसलाय. अर्जुन रड्यो तो गीतानो जन्म थयो, या व्यास रड्या तो भागवतनो जन्म. आणि आज बेऊ जन्म, आज भागवत की भी हम उत्पत्ति कर रहे हैं और गीता की उत्पत्ति तो है. कौन है गीता? गीता स्तुति मध्ये एक श्लोक आलेला है. गीतानी स्तुति जारे करी तेरे गीतानी स्तुति में कि अर्जुन कौन है, कृष्ण कौन है, वेलाकुला कौन है, भीष्म द्रोण तटा जयद्रथजला गांधारनी लोत्पला. आज गीतेचा एक श्लोक जरी ऐकला तरी खूप पुण्य. आज गीता जयंती आहे. शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामवि कर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतर्णी खलु पांडवे रणनदी कैवर्तक केशव. भगवंताच्या शुद्ध दर्शनासाठी व्यास तळमळत आहेत. एक बात याद आई गई કહી દઉં. તમને રંગનાથ મહારાજ માલમ છે? श्री रंगनाथजी यांच्या मंदिरामधून दर्शन करून एकदा रामानुजाचार्य पायऱ्या उतरत होते. મને યાદ આ ગઈ, બોલ દેતા. રંગનાથનું દર્શન કર્યું છે અને બહુ પ્રેમ વિહ્વળ થઈને રામાનુજાચાર્ય ઉતરત હોતે અને तिथून अंगणातून एक रंगदास नावाचा मारवाडी युवक एका वेश्येला घेऊन चालला होता आणि त्याने तिच्या डोक्यावर छत्री धरली होती की तिला ऊन लागायला नको. ये घटना छे रंगनाथना मंदिરની સામેની सत्य कथा. रामानुजाचार्य पायऱ्या उतरतायत आणि हा मारवाड्याचा पोरगा, तरणा बांड पोरगा वेश्येला घेऊन चाललाय. तिला ऊन लागायला नको, छत्री धरली आहे, तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा हार त्याने घातलेला आहे, तिच्या हातात हात घेतलाय, तिच्याशी विनोद करतोय आणि रंगनाथाच्या मंदिरातून चालला. रामानुजाचार्यांनी पाहिलं. बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणून या, की अरे श्रीमंताचा मुलगा आहे, वाया चालला जाईल, याला आज अडवलं नाही तर हा उद्या काही कामात येणार नाही. रामानुजाचार्यांनी त्याला थांबवलं की रुक जा, रुक जा. तो थांबला. कहिए महाराज. रामानुजाचार्यांनी सांगितलं, इसको छोड़ दे, ये वेश्या तुझे बर्बाद कर देगी. एवढं रामानुजाचार्य त्याला बोलतात. तर हा रामानुजाचार्यांना काय सांगतोय बघा. हाँ गुरुजी, मैं इसको नहीं छोड़ सकता. बोले कारण तो बता. बोले कारण बताओ. त्याने मंदिराकडे बोट दाखवलं. तुम्हारे कृष्ण से ये मेरी लैला बहुत सुंदर है. तुम्हारे कृष्ण से, कारण रंगनाथ रंगना काळा सावळा छे. तुम्हारे कृष्ण से ये मेरी लैला बहुत सुंदर है. रामानुजाचार्यांनी 2 मिनिटं विचार केला. 2 मिनिटं थांबले आणि त्या मारवाड्याच्या मुलाला खाडकन गालात मारली. जेव्हा त्याच्या कानात बसली आहे, हातातली छत्री सुटली आहे आणि रामानुजासारख्यांचा एक साक्षात्कारी अनुभवी पुरुषाचा हात त्याच्या गालाला लागला, त्याला आंतरिक समाधी लागून गेली. सिक्स सेन झाला असं म्हणतो. कुंडलिनी शक्ती त्याची जागृत झाली. ओ बैठ गया,
शांती से बैठ गया। आणि कधी मंदिरामध्ये न जाणारा, कधी मंदिरात न गेलेला, जेव्हा त्याने डोळे बंद केले तर त्याच्या मनामध्ये जी वेश्या होती ना ती निघून गेली आणि रंगनाथाचं दर्शन मंदिर में न जाता डोळा बंद करीने ये मारवाडी नो छोकरो रंगनाथ ने देखतो छे। त्याचा तो कपडा, त्याच्यावर लावलेला गंध, त्याला लावलेले केस, केसांवर लावलेला मुकुट, मुकुटावर ठेवलेला मोरपीस, जेव्हा त्याला बघायला सुरुवात झाली आहे वो रोने लगा। मारवाड्याला विचारलं, रामानुजाचार्यांनी विचारलं, बोल क्यों रो रहा है, क्या हो गया तुझे रोने में? मैंने इतने जोर से मार दी। बोले भाई मारने के वास्ते नहीं रो, फिर मैं जिसको लेके घूम रहा था इससे कहीं गुना ज्यादा मेरा भगवान सुंदर दिखाई दे रहा है। याला म्हणतात आंतरिक भाव। नयनने बंद राखीने मैं जारे तमने रंगम्मा माझी रंगम्मा, ये माझी रंगम्मा, जय हो रंगम्मा माझी रंगम्मा। बैठ गया शांति से। माझी रंगम्मा, रंगम्मा माझी रंगम्मा, रंगम्मा माझी रंगम्मा, नारदजी व्यासांच्या समोर येऊन उभे राहिले आणि व्यासांचा चेहरा पाहिला तो रडका पडका। काय झालं काय तुम्हाला? व्यासांनी डोळे उघडवले, नारदांचा आदर केला। कोणी आपल्याकडे संत, महंत, कथाकार, कोई सर्जक, कोई दर्शक, कोई अपनी ते आयु होय तो अपनो पहलू काम छे कि उसको आसन देना। आसन या शब्दाचा अर्थ काय? आ म्हणजे आदर, स म्हणजे सन्मान, न म्हणजे नम्रता। आदर, सन्मान आणि नम्रता याचं एकत्रीकरण म्हणजे आसन। कि कोई अपने ते आयु होय तो उसको पहले आसन दो बैठने के, आदर से। नारदांना आसन दिलं आणि नारद बोलू लागलेत, व्यासा तुमचा चेहरा इतका पडलेला का? प्रसन्न राहिलं पाहिजे, प्रसन्न, बहुत प्रसन्नता। काय झालं काय तुम्हाला? मग सांगितलंय की मला काही झालं नाही, पण माझ्या मनामध्ये खिन्नता निर्माण झाली, उदासी निर्माण झाली आहे। म्हणे कसली उदासी? मला देवाचं आंतरिक दर्शन पाहिजे आहे पण अजून होत नाही। मैं उसको देखना चाहता हूं, मैं उसको देखना चाहता हूं। मिलने जाता हूं उसे तो मिलती नहीं, एका शायर ने म्हटलं आहे, मिलने जाता हूं उसे तो मिलती नहीं है। सोने से उसे मिलूं तो शायर सांगतोय कि मैं सो जाऊं और सोने से सपने में उसे मिलूं, मगर क्या करूं उसके याद में नींद आती नहीं है। तो मैं मिलूं कैसे? व्यास महाराज म्हणतायत ना मला समाधी लागत ना मला उघड्या डोळ्यांनी त्याला बघायचा, आणि अवस्था तर खिन्न झालेली आहे। मैं उसको देखो तो कैसे देखो? नारद गाल्यातल्या गालात असले, व्यासा सगळं तुझ्या जवळ आहे पण तुला कळत नाही। म्हणले काय? व्यासा जर तुम्हाला त्याचं बंद डोळ्याने दर्शन करायचंय तर एक काम करा, तुम्ही भागवत लिहून काढा। आणि भागवत शब्द उच्चारल्याबरोबर व्यासांची समाधी लागून गेली, कारण त्यांना भागवत माहिती होता पण कुणीतरी सांगणारा पाहिजे होता।
भगवद गीतानु ज्ञान अर्जुनने देवाने पेले. अर्जुन काही कृष्णाने जाणतो नव्हतो येऊ नाही मळे की ज्या वेळेला गीता सांगितली मग विश्वरूप दर्शन दिलं आणि मग अर्जुन बोलला की हे कृष्ण हे यादव हे सखेती आहार शय्यासन भोजनेषु 11वा अध्याय भगवद्गीता. मग भगवानला तो सांगतो की मी तुला मित्र समजलो तू असं काहीच नाही कि गीता के दिन पही अर्जुन ने भगवान समझा. बिलकुल नाही. देवाला तर आधी भगवान माहिती होते. म्हणून ज्या वेळेला युद्धाचा आधी दुर्योधन आणि कृष्ण दोघं याच्याकडे गेले, दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे, तर त्यावेळेला जेव्हा मागायची वेळ आली तर दुर्योधनाने सैन्य मागितलं. तेव्हा अर्जुन बोलला की મને સૈન્યની જરૂર નથી, મારી બાજુ એકલો કૃષ્ણ આવ્યો તો બી ચાલશે, કારણ જે બાજુ કૃષ્ણ છે તે બાજે વિજય જરૂર થશે. ભગવાન તમે અનંત કોટી બ્રહ્માંડના. એ અર્જુનનું વાક્ય છે. म्हणजे अर्जुन कृष्णाला जाणून होता, फक्त आपल्यासाठी गीता सांगितली गेली. हे गीतानो जन्म थयो. तसं व्यास घणादा कृष्णाने देख्या હતા, पण भागवताच्या निर्मितीसाठी व्यासजी कहता छे मी करू काय. म्हणले तुम्ही भागवत लिहा. व्यासांचे डोळे बंद झाले. मला त्या कथेचं वर्णन करायचंय ज्याच्यात परमात्म्याच्या 24 अवतारांचं वर्णन आहे. भागवत में दशावतार नाही, 24 अवतार. परमात्मा हा शब्द मराठी मध्ये लिहा, तुमच्या डोळ्यापुढे आणा. परमात्मा याची बेरीज 24 येते. 5 लिहिल्यासारखा दिसतो, र 2 सारखा दिसतो, 5 आणि 2 7. पर मा 4.5 सारखा आहे, 7 आणि 4.5 करा बेरीज. हा 11.5. अर्धा तो 8 सारखा आहे. किती झाले? 19.5. आणि शेवटचा मा 4.5 सारखा आहे. 19.5 ने 4.5 24. परमात्मा शब्दनी बेरीजच 24. या 24 अवतारांचं वर्णन करणारा भागवत आहे. आणि व्यास महाराज आता म्हणतायत मी लिहायला सुरुवात करतोय. आणि नारदांनी व्यासाला सत्संगाचा महिमा काय असतो ते सांगायला सुरुवात करताना आधी स्वतःचं चरित्र सांगितलं. देखो लोगों ने स्वतःनो अनुभव केवा शिवाय लोक संभ्रमित राहतात. किती पब्लिक संभ्रमित होते. म्हणून आमच्या डोक्यामध्ये देवाबद्दल कशाबद्दल कोणाबद्दल बहुत प्रश्न होते. आता खेत्याला माझं कीर्तन होतं. खेत्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती मी दरवर्षी करतो. सरदार वल्लभभाई पटेलांचं चरित्र सांगतो की जीवनामध्ये त्यांनी काय केलं. मी जवळजवळ हे 3रं वर्ष केलं आता. सरदार वल्लभभाई पटेल तो एक छोकरा है मने प्रश्न पूछो थे कीर्तन में. मने महाराज हजू भी મને પ્રશ્ન છે કે અમારા બાપુજીને અમારા ગાંધીજીને રાષ્ટ્રપિતા કેમ કહેવાય છે? क्या कारण होगा? आजच्या तरुणाला ना शोधायची सवय फार आहे की इसमें क्या होगा, इसमें क्या होगा. मग मी त्याला विचारलं की तू पिता कोणे केवाय? जे आपने जन्मने लाखत ते पिता केवाय. म्हणजे ज्याने आपल्याला निर्माण केलं तो पिता. बापूजींना राष्ट्रपिता का म्हणतात? त्यांनी एक वेगळा देश निर्माण करून दाखवला એટલે ये पिता કહેવાયા. एक देश ने अलग निर्माण કરી દેખાડ્યો. એના જનક બન્યા તે, એના બાપ બન્યા. એટલે પાકિસ્તાનની કરતા એ રાષ્ટ્રપિતા કહેવાયા અને ભારતની કરતા એ महात्मा કહેવાયા. या महात्मा कहवाया और वहां पिताजी कहा गए कि हमारे राष्ट्र को तुमने पैदा कर दिया तो हमारे राष्ट्र के तुम पिताजी हो. એટલે ये डिग्री આપવામાં આવી છે. आजचा तरुण प्रश्न विचारतो. तसं व्यास महाराज जेव्हा भागवत लिहायला सुरुवात करतायत तेव्हा नारदांनी सांगितलं व्यासाला की सत्संगनी महिमा पहिले तू सांभाळी ले की सत्संग क्या है. म्हणजे तुझा मनातला संशय दूर जाईल. आणि नारदांनी स्वतःचं सांगायला सुरुवात केली.
रामायणामध्ये सुद्धा भगवान शंकर स्वतःच पार्वतीला सांगतात. भगवद्गीता में अर्जुन ने स्वतःनु भगवान कहता छे मैं हूँ मैं हूँ मैं हूँ, याच्यात अहंकार नाही आहे, स्वतःचं सांगतात. आणि श्रीमद भागवतामध्ये नारद स्वतःचं सांगतात. आणि रामायण में भगवान शिव सु बोल्या निज अनुभवमय कहू खगेसा बिनु हरि भजन न जाई कलेसा. किंवा बेचोपाई આવી છે અનુભવની વાત કરતા. तुलसी रामायण काय म्हणताय बघा. निज अनुभव में कहूँ खगेसा निज अनुभव में कहूँ खगेसा बिनु हरि भजन न जाई कलेसा बिनु हरि भजन न जाई कलेसा निज अनुभव में कहूँ खगेसा सत हरि भजन जगत सब सपना सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहे उमै उमा कहे उमै उमा कहे उमै अनुभव अपना. हे उमा मारो अनुभव. तसं व्यास महाराजांना नारदजी स्वतःचा अनुभव सांगतायत. नारदांच्या कथेने भागवत सुरू झाला. म्हणून नारदांना पुराण पुरुष म्हटलं जातं की प्रत्येक पुराणामध्ये नारदाची एंट्री आहेच. एवढं एक बी पुराण नाही की जे पुराण में नारद नाही. विस खांडेकरांच्या एका कादंबरीमध्ये वाक्य आलंय बिना मारुतीचं गाव असेल पण बिना नारदाचं गाव नाही. है ना की एखाद्या गावामध्ये मारुतीचं मंदिर नसेल पण येऊ गाव नाही की ज्या नारद नाही. त्यांच्या आशीर्वादाने कैक पोरं कुवारे राहून चालले. कि पुराण पुरुष कि हर पुराण में नारद है हर पुराण में नारद. म्हणून भागवताला सुरुवात नारद जन्म कथेने झालेली आहे. आणि नारदाने काय म्हटलंय की मागच्या जन्मामध्ये मी एक दासीचा मुलगा होतो. मी एक दासीचा मुलगा होतो. आईचं वर्णन करताना असं नाही करतायत श्रोतेजनो, पण नारदाने केलंय भागवतात. मी दासीचा मुलगा होतो, माझी आई अशिक्षित होती, माझी आई दिसायला कुरूप होती, माझी आई दरिद्री. એટલું वर्णन કર્યું છે. માનું વર્ણન એવું નહીં થતું, पण नारदाने केलंय. का केलंय नारदाने? स्वतःची हीनता सांगितली आणि सत्संगाने मी किती वर केलो त्याची उच्च कोटी सांगितली, म्हणून खालची दशा सांगितली. याद राखजो तुम्ही. आणि म्हणून ज्या बॉलला 6 मारला जातो त्या बॉलचा टप्पा आधी जमिनीवर पडलेला असतो. फिर उसको उठाते हैं, फिर उसको उठाते हैं. आणि म्हणून नारद म्हणाला मी दासी पुत्र होतो, मी असा होतो, मी तसा होतो. आणि मी एकदा सत्संग ऐकायला गेलो होतो. नाना वय मी नारद नो वय 5 वर्ष. कथा ऐकायला गेले होते नारद. रात्री 12 वाजेला मी परत आलो. माझ्या आईने विचार केला की माझा मुलगा रात्री येईल तर याला काहीतरी पाहिजे, कारण माँ એવું પાત્ર છે કે अपना છોકરાને ભૂખ્યું નહીં देखी શકતી. आई वडिलांना नमस्कार का करावा? मी तरुणांना आग्रह का करतो कथा ऐकायला ते याच्यासाठी. वडिलांना नमस्कार याच्यासाठी करा की वडिलांच्या नावाने प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि आईला नमस्कार का करावा? तर आईच्या नावाने प्रेम प्राप्त होतं. जर वडिलांचं नाव आपल्या नावापुढे राहणार नाही तर आपल्याला प्रतिष्ठा नाही. नीट लक्ष. ज्यांना आपल्या बापाचं नाव बरोबर लाव सांगता आलं नाही ना त्यांनी मग शेवटी गांधी लावून घेतलं. आणि म्हणून ज्याला बापाचं नाव नाही, नीट लक्ष द्या श्रोतेजन, ज्याला बापाचं नाव नाही त्याला प्रतिष्ठा नाही. आणि ज्याला आई नाही त्याला प्रेम नाही. प्रेम आणि प्रतिष्ठा, म्हणून त्यांना नमस्कार, म्हणून त्यांना नमस्कार करा. आणि आई हे असं पात्र आहे की आपल्या लेकराला ती उपवाशी पाहू शकत नाही.
माँ एकदा माँ रोटलो करी रही थी दादर नो आणि तीनो नानो छोकरो साथे हो। अपने अपनी माँ को याद करिएगा। प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई बोलाऊ तुझ आता मी कोण त्या उपाई। रोटलो कर रही थी माँ आणि छोकरो उभो होतो। या मुलाने आईला काय प्रश्न विचारला की माँ तू જ્યારે રોટલી વણતી હતી ત્યારે એલન વાપરતી હતી અને આવડા હું દેખ્યું તો રોટલો કરી રહી તો હાથેથી એનું કારણ કેમ રોટલાને એલન કેમ નહીં ચાલતું? तेव्हा आईने सांगितलं की बेटा हे जे रोटलो तुने दऊ ना हा जो मी तयार करते ना ही भाकरी याच्यावर माझ्या हाताच्या जेवढ्या भाग्याच्या रेषा आहेत त्या सगळ्या रेषा मी या भाकरीवर उमटवते आणि देवाला प्रार्थना केले ए रेषा में मारू जेटલું સારું સારું પ્રારબ્ધ હોય એ રોટલા में જતુરે નાનો છોકરો મારો ખાશે તો એનું પ્રારબ્ધ ઉજ્જવલ। મારું તો દીધું જ તુને મારી કોગ દીધી મારા સ્તનનું દૂધ પીજાડું તુને મારું પેટ દીધું મારા શરીર में તુને નિર્માણ કર્યું आज મારા રોટલા સાથે મારું પ્રારબ્ધ भी તને દઈ લાખું कि तेरा बहुत कल्याण हो जाए। ये माँ कहती છે कि रोटला में मारू प्रारब्ध। अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। आई आई आहे श्रोतेजन હું મા ઉપરથી હમણાં કથા કરી આવ્યો બાળદામાં એની વિષય જ दिला होता मातृ महिमा એની માને સ્મરણાર્થ કથા होती कि हमने माँ ऊपर कथा जो कि आई कोण आहे आईला का नमस्कार करावा मानो रहस्य શું છે? मुलाचा सगळ्या गुन्ह्यांना पाठीशी घालून आपला मुलगा किती निर्दोष आहे हे सिद्ध करणारं कोर्ट फक्त आई आहे। कोणत्याही कोर्टात आपण निर्दोष सिद्ध होणार नाही पण अपनी माँ अपने निर्दोष सिद्ध करी देते। ये माँ एकाने खूप अपराध केला होता त्याला कोर्टाने सजा दिली तू जेल में 7 वर्ष जेल मध्ये गेला तो 7 वर्ष। आता पूर्वी जेल मध्ये गेला म्हणजे अपमान वाटायचं आता तिकीट मिळतं त्याला अपमान वाटायचं की तो जेल मध्ये 7 वर्ष गेला 1 2 नाही 7। आणि जेव्हा तो सुटला तिथून त्या जेल मधून जेव्हा सुटला तर त्या सुटण्याचा 3 दिवस आधी त्याने आईला पत्र लिहिलं आई आज तुझं लेकरू शिक्षा पूर्ण करून घरी येत आहे आज माझी सुटका आहे पण आई माझी इच्छा होत नाही घरी यायची मी अपराधी आहे माझ्याने अपराध झाला मी 7 वर्षाची शिक्षा भोगली समाजाने तुझा किती बदनामी केली असेल आई मला माहिती आहे तुम्हाला किती खाली मान घालावी लागली असेल मी येत नाही पत्र लिहिलं पण त्याने शेवटी एक टीप टाकून दिली की आई जर तुला वाटत असेल की तुझं लेकरू घरी यावं ताई मी रेल्वेने येणार आहे आणि आपल्या गावाजवळ ती रेल्वे जेव्हा येईल तेव्हा त्या रेल्वे स्टेशनच्या अर्धा किलोमीटर इकडे एक मोठं चिंचेचं झाड आहे आई त्या चिंचेच्या झाडाला तू एक भगवा झेंडा बांधायचा मी त्या खिडकीमधून बघेन जर मला भगवा झेंडा झाडाला दिसला तर समजेल आई तू मला स्वीकारलंय मी रेल्वेतून उतरेन आणि जर मला भगवा झेंडा दिसला नाही तर मी पुढच्या गावाला नोकरीला निघून जाईल मी तुला तोंड दाखवणार नाही। पत्र लिहि बसला रेल्वेमध्ये रेल्वे सुरू झाली त्या गावाजवळ येते याच्या छातीत धडधड होत आहे माये झेंडो बांध्यो से की नाही मामने स्वीकार से की नाही मारो अपराध कबूल थसे की नाही निघाले। आता गाव 1 किलोमीटर राहिलं फक्त रेल्वे हळूहळू झाली खिडकीतून पाहतोय चिंचेचं झाड कुठे पण श्रोतेजनो जेव्हा तो गावाजवळ आला चिंचेचं झाड तर जाऊ द्या रेल्वे स्टेशनच्या दोघं बाजूला जेवढे झाडं होते त्या प्रत्येक झाडावर भगवा झेंडा लावला होता आणि आई वाट पाहत होती तू कैसा भी है मेरा बेटा है जो गिर गया इस जा की नजर से देखो से कभी
एक माँ की नजर से हो बच्चे तुझे सताते हैं, बरसों तुझे रुलाते हैं। दूध तो क्या आंसुअन की भी कीमत नहीं चुकाते। दूध तो क्या आंसुअन की भी कीमत नहीं चुकाते हैं। हंस कर माफ तू कर देते है उनके दोष क्षमा। हो अपने बच्चे तुझे प्यारे रावण हो या राम, हे माँ तुझे सलाम। एक छोकरा आणि माँ मरी किडीवर बांधलं होतं आईला. तो मुलगा रडतोय. त्याने त्या आईकडे पाहिलं आणि हळू आवाजात बोलला की माँ तू तो जती रहीस. एक तास नंतर तू મને દેખાનાર નહીં ફીરીને, પણ મારી ઈચ્છા છે કે મને વही एकदा માનો પ્રેમ મળવું જોઈએ. बस एवढं बोलला, कीड़ी बांधली, निघून गेली. तो याद રાખો, हमारा भारतની संस्कृती એ કીધું છે કે आपली आई आपल्याला प्रेम करण्यासाठी पुन्हा जन्माला येते. ती कोणाच्या स्वरूपामध्ये तर आपली मुलगी बनून येते आणि आपली छोकरी आपली माँ जेव प्रेम करायची. म्हणून मुलीचा फोन जेव्हा येतो ना आपल्याला, तेव्हा तो फोन नीट ऐका काय येतो. पप्पा बिपिन गोळी लई लवजो आणि मम्मी जरा ध्यान देजो. पप्पा વધારે તડકામ ભીરશું નહીં, જરા ભાવને સોંપી દેજો. આવડા ગન થઈ તમે ગન કર્યા. પપ્પા એ કરજો. એ છોકરીનો ફોન છે અને તે જ છોકરાને બહાર રહેવા દો, તેનો ફોન આવવા દો. તે પપ્પાને કહે પપ્પા ભાવ વધા સિવાય કપાસ કાઢશું નહીં, સોયાબીન દેશું. એ લે. પણ જ્યારે છોકરી, યાદ રાખો બાપ કે છોકરી એ માનું સ્વરૂપ છે. म्हणून ज्याला मुलगी असेल ना त्याने समजून घ्यायचं की मारी माँ मारी करता फरीने आवी छे. आजारी पडलेल्या बापाच्या डोक्यावर जेव्हा मुलगी हात फिरवते ना, त्यारे समजी लेजो की ये मानो हात फिरवी रही छे. की हे माँ तुझे सलाम. विचार केलाय या रात्री 12 वाजेला माझा मुलगा येईल, नारद येईल, हा उपवाशी राहता कामा नये म्हणून मागच्या दारी गाय धुवायला गेली. नारळाच्या करवंटीमध्ये हिने ते दूध काढलं आणि दूध घेऊन येणार होती, तोपर्यंत एका सर्पाने दंश केला.